नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। सोबतच साइडच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड करीन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल। नमस्कार, मी सुष्मिता तुमचं कुक विथ सुष्मितामध्ये खूप खूप स्वागत करते। आज आपण पितृपक्ष स्पेशल मालवणी वडे पाहणार आहोत। तर हे वडे आपण 1 किलो तांदळाच्या पिठापासून बनवलेले आहेत। तर ह्या वड्यांची भाजणी कशी करायची, त्याचसोबत वडे कसे थापायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे आपण 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून 2 ते 3 दिवसासाठी सुकत ठेवायचे आहेत, स्वच्छ अशा कापडावर घालून। त्यानंतर ह्या वाटीच्या प्रमाणाने मी हे 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजे 1 किलो तांदूळ इथे घेतलेले आहेत। इथे 1 वाटी धणे घेतलेले आहेत आपण। त्यानंतर 6 चमचे उडीदाची डाळ घेतलेली आहे। ह्या चमच्याच्या मापाने आपण 6 चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर 3 चमचे आपण मेथी घेतलेली आहे। ह्याच चमच्याच्या मापाने आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर 4 चमचे आपण चणा डाळ घेतलेली आहे, ह्याच चमच्याच्या मापाने। त्यानंतर 3 लवंग घेतलेले आहेत, 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहेत, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। हे घातल्यानंतर आपल्या वड्याच्या भाजणीला एक छान असा सुगंध येतो, त्यामुळे आपण हे घेतलेले आहे। त्यानंतर गॅसवर ठेवायची आहे कढई आणि कढईमध्ये काहीही घालायचं नाही आहे, तेल किंवा काहीही न घालता आपण हे फक्त तांदूळ थोडे थोडे करून परतून घ्यायचे आहेत। गॅस ठेवायचा आहे फास्ट आणि हे सारखे असे परतत राहायचे आहेत। हे बघा, साधारण 3 मिनिटं हे असे परतून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरच। थोडेसे लालसर होतील तेव्हा हे आपण काढून घेणार आहोत। तांदूळ आपला भाजला की नाही ते चेक करण्यासाठी आपण एखादा तांदूळ अशा प्रकारे उचलून बघायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने असं दाबून बघायचं आहे। बघा, तांदूळ आपला असा तुटला की समजायचं आपला मस्त तांदूळ असा भाजून झालेला आहे। मग आपण तो एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच पद्धतीने बाकीचे तांदूळ देखील भाजून घ्यायचे आहेत, 3-3 मिनिटाकरिता थोडे थोडे घालून फास्ट गॅसवरच हे परतून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे आपले सगळे तांदूळ जे आहेत ते भाजून झालेले आहेत। तुम्हाला पुन्हा एकदा हाताच्या साहाय्याने हे बघा असं चेक करून मी तुम्हाला दाखवत आहे। आपला तांदूळ किती मस्त भाजलेला आहे। आता त्याच पद्धतीने आपण बाकीचं साहित्य देखील परतून घ्यायचं आहे। त्यासाठी आधी मी धणे घेतलेले आहेत। धणे साधारण 1 मिनिट फास्ट गॅसवरच परतून घ्यायचे आहेत, सतत हलवत राहायचं आहे। 1च मिनिट ह्यांना छान असं परतून घ्यायचं आहे। हे बघा, हे आपले परतून झाले की ह्यांना सुद्धा आपण त्या तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण उडीद डाळ घेतली होती 6 चमचे, ती देखील आपण परतून घ्यायची आहे 1 मिनिटासाठी फास्ट गॅसवरच। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सोबतच साइडच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओज टाकीन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल। हे बघा, आपली उडदाची डाळ पण भाजून झालेली आहे। त्यानंतर आपण आता चणा डाळ 4 चमचे घेतली आहे, ती देखील भाजून घेऊया फास्ट गॅसवरच 1 मिनिटासाठी। सतत बघा अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे। चणा डाळ देखील आपली भाजून झालेली आहे। आता आपण मेथी भाजून घेणार आहोत। मेथी आपण 3 चमचे घेतलेली आहे, ती देखील फास्ट गॅसवरच आपल्याला परतून घ्यायची आहे। मेथी सुद्धा आपली परतून झालेली आहे। आता जे आपण अख्खे मसाले घेतले होते, 3 लवंग, 5 ते 6 मिरी आणि 2 दालचिनीचे तुकडे, हे देखील छान आपण परतून घेऊया फास्ट गॅसवरच 1 मिनिटासाठी।
हे बघा, हे सुद्धा आपले परतून झालेले आहेत. इथे आपली भाजणी तयार झालेली आहे. ही भाजणी आता आपण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. आणि आता ही भाजणी तयार झाल्यावर आपण ह्याचं पीठ गिरणीवर तयार करण्यासाठी देणार आहोत. जर तुमचं कमी प्रमाणात जर पीठ असेल तर तुम्ही ते घरात सुद्धा करू शकता मिक्सरवर वाटून, पण ह्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपण हे गिरणीवरच दळायला देणार आहोत. जर तुम्हाला कमी प्रमाणात जर वड्याचं पीठ बनवायचं असेल तर त्याची रेसिपी मी आधीच माझ्या चॅनलला अपलोड केलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आय बटनवर सुद्धा मिळेल. आता बघा, आपण हे पीठ जे आहे ते गिरणीवरनं दळून आणलेलं आहे. आता आपण वडे कसे करायचे ते पाहणार आहोत आणि पीठ कसं मळायचं ते देखील पाहणार आहोत. थोडंसं वड्याचं पीठ घेतलेलं आहे इथे आपण आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर इथे एका टोपामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. उकळवायचं नाही आहे, पाणी कोमट पाणी करून घ्यायचं आहे. आणि हे पीठ मळण्यासाठी आपण थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेणार आहोत. जसं आपण चपातीचं पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. बनलेला आहे. तर आता ह्या पिठाला आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीने झाकून ठेवणार आहोत आणि त्यावर असं पोलपाट ठेवून 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. हे बघा, इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे. आता आपण हे पुन्हा एकदा छान मळून घेऊया त्या परातीमध्येच. हे बघा, आणि आता एक थोडंसं याच्यामध्ये तेल घालून घेऊया. आपल्याला गोळे करण्यासाठी याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. त्याआधी हाताला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे. आणि बघा, अशा पद्धतीने हातावर हा पिठाचा गोळा व्यवस्थित मळून ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. याच पद्धतीने आपण बाकीच्या पिठाचे देखील गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता आपले वडे थापून झालेले आहेत. इथे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इथे तेल तापलं की नाही ते चेक करण्यासाठी थोडासा पिठाचा गोळा टाकून बघितलेला आहे. आता आपलं तेल मस्त तापलेलं आहे. त्यामध्ये आपण हा वडा सोडलेला आहे आणि हे बघा, अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने अलगदपणे त्याच्यावर दाब द्यायचा आहे. वडा बघा किती मस्त आपला टम्म फुगलेला आहे. दोन्ही साईडने अशा प्रकारे परतून ह्याला भाजून घ्यायचा आहे या वड्याला. बघा, इथे आपला वडा जो आहे तो मस्त भाजून झालेला आहे. त्याच पद्धतीने आता आपण बाकीचे देखील वडे भाजून घेऊया. हे बघा, सोडायचं आहे आणि हलकासा प्रेस करायचा आहे चमच्याच्या साहाय्याने. मस्त आपला वडा बघा कसा फुगतो आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की भाजणी करून हे वडे करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमचे हे वडे कसे झाले आहेत ते. आणि जे भाजणीचं पीठ आपलं वड्याचं बनवून तयार होतं ते तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बघा, इथे आपले मस्त असे टम्म फुगलेले वडे तयार आहेत. हे तुम्ही काळ्या वाटाण्याच्या उसळसोबत किंवा चिकन सोबत सुद्धा खाऊ शकता.
चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा.